नमस्कार, मी आदित्य हावळे आहे. तुम्ही बघत आहात सध्या कापसाचा बाजारभाव हा हमी भावापेक्षा किमान 1000 ते 1500 रुपये कमी आहे. या भावात कापूस विकला तर निश्चितच शेतकऱ्यांना तोटा होईल. त्यामुळे यंदा कमीत कमी हमी भावावर तरी कापूस विकावा, जेणेकरून हे पीक फायदेशीर ठरू शकेल. मात्र हमी भावावर कापूस विक्री करताना काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल, अन्यथा विक्री शक्य होणार नाही. कापसाचा बाजारभाव पुढील काही महिन्यांमध्ये कसा राहू शकतो, नेमकी भाव कमी असण्याची कारणे काय आणि हमी भावावर विक्री का करावी याचा सविस्तर आढावा आज आपण घेणार आहोत. सुरुवातीला समजून घेऊया की हमी भावावर कापूस विक्री का करावी. सध्या महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि गुजरात या प्रमुख राज्यांमध्ये कापसाचा बाजारभाव 5500 ते 6000 रुपयांच्या दरम्यान आहे. ज्या कापसात ओलावा कमी आहे त्याचा भावसुद्धा 7200 रुपयांपेक्षा जास्त मिळत नाही. उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये कापसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी झाले असले तरी तिथे वजन लवकर सुरू झाल्याने आणि ओलावा कमी असल्याने भाव काहीसा जास्त दिसतो. मात्र आपल्या राज्यातील किंवा शेजारच्या राज्यातील बाजारभाव हा हमी भावापेक्षा 1000 ते 1500 रुपयांनी कमी आहे. त्यामुळे यंदा हमी भावावर विक्री केली तर निश्चित फायदा होईल. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही नोंदणी आवश्यक आहे. कपास किसान ॲपद्वारे नोंदणी करावी. जर अद्याप नोंदणी केली नसेल तर पुढील 2-3 दिवसांत करावी, कारण 31 ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे. नोंदणीनंतर स्लॉट बुकिंग करावे, ज्यात पुढील 7 दिवसांसाठी खरेदी केंद्रावर विक्रीसाठी जाण्याची तारीख निश्चित होते. स्लॉट बुक करताना जिल्हा आणि तालुका नाव टाकल्यास जवळील खरेदी केंद्रांची माहिती मिळते. स्लॉट बुक केल्यानंतर विक्री शक्य झाली नाही तर दुसऱ्यांदा बुकिंग करता येते, पण 2 वेळा अपयशी झाल्यास तिसऱ्यांदा करता येणार नाही. म्हणून नेमक्या तारखेचा स्लॉट बुक करावा ज्यात कापूस न्यायचा आणि विकायचा आहे. हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. कापूस विक्री करताना ओलाव्याकडे विशेष लक्ष द्यावे. खरेदी केंद्रावर ओलावा बारकाईने तपासला जातो. ओलावा 12% आत असावा, म्हणून कापूस व्यवस्थित वाळवावा. 12% आत ओलावा असेल तर खरेदी होते, पण अनेक शेतकऱ्यांना संपूर्ण हमीभाव मिळत नाही असा अनुभव येतो. याचे कारण हे आहे की संपूर्ण हमीभाव हा केवळ 8% ओलाव्याच्या कापसाला मिळतो. यंदा मध्यम लांब धाग्याच्या कापसासाठी हमीभाव 7710 रुपये आणि लांब धाग्याच्या कापसासाठी 8100 रुपये आहे. 8% ते 12% ओलाव्यात CCI खरेदी करते, पण 8% वरील प्रत्येक 1% 81 रुपये कपात होते. उदाहरणार्थ 12% ओलावा असल्यास 4% अतिरिक्तसाठी 324 रुपये कपात होईल, म्हणजे हमीभावापेक्षा 324 रुपये कमी मिळेल. 10% ओलावा असल्यास 2% साठी 162 रुपये कपात होईल. हे समजून घेतल्यास CCIची खरेदी प्रक्रिया स्पष्ट होईल. ओलावा कमी करण्यासाठी दरवर्षीचा अनुभव उपयोगी पडेल. जर ओलावा अटीत असेल तर खरेदी केंद्रावर विकावा, कारण खुल्या बाजारात भाव खूप कमी आहेत. उदाहरणार्थ 8100 रुपयांच्या हमीभावात 324 रुपयांची कपात झाली तरी 7776 रुपये मिळतील, जो महाराष्ट्रातील साधारण 5500 ते 7000 रुपयांच्या बाजारभावापेक्षा जास्त आहे. जर खुल्या बाजारात 7500 पेक्षा जास्त मिळत असेल तर तेथेच विकावे, पण सध्या असे नाही, म्हणून हमी भावावर विक्री फायदेशीर आहे. आता बाजारभावाचा आढावा घेऊया. उत्तर भारतात काही बाजारात 7500 रुपयांपर्यंत भाव मिळतात, पण बहुतांश 5500 रुपयांच्या आत विक्री होते. गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात 5500 ते 7000 रुपयांपर्यंत. देशभरात 550 खरेदी केंद्र सुरू होत आहेत. महाराष्ट्रात 150. अनेक केंद्रे 15 ऑक्टोबरपासून सुरू आहेत. जवळील केंद्राची माहिती घ्या, नोंदणी आणि स्लॉट बुकिंग करा, अन्यथा विक्री होणार नाही. बाजारभाव कमी असण्याची मुख्य कारणे 2. 1. भारत सरकारने कापूस आयातीवर 11% शुल्क काढले आहे, जे 31 डिसेंबर 2025 पर्यंत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील स्वस्त कापूस आयात होतोय. दुसरे म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी कमी असल्याने भाव खाली आहेत, ज्यामुळे आयात वाढली. लागवड आणि उत्पादन कमी असूनही भाव दाबले गेले आहेत. पुढील काही महिन्यांमध्ये बाजारभाव वाढण्याची शक्यता कमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात भाव वाढले नाहीत तर देशातही वाढणार नाही. उलट आयात वाढेल आणि भाव कमी राहतील. अभ्यासकांच्या मते मार्च-एप्रिल 2026 पर्यंत तरी हमीभाव ओलांडण्याची शक्यता नाही. वर्षभर असेच राहू शकते. म्हणून ओलावा योग्य असेल तर लगेच खरेदी केंद्रावर विकावा. थांबवता येत असेल तर ओलावा आणखी कमी करावा, कारण 1% साठी 81 रुपयांची कपात कमी होईल आणि फायदा वाढेल. सरकारने कपास किसान ॲप आणले आहे, ज्यामुळे नोंदणी आणि स्लॉट बुकिंग सुलभ झाले आहे. पूर्वी गर्दीमुळे विक्रीत अडचणी येत असत, आता त्या टाळता येतील. देशभरात कापूस पिकाला फटका बसला आहे. आपल्या भागात उत्पादन कमी झालं का? किती टक्के? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमध्ये शेतीमालाचे भाव, सरकारचे धोरण यांचा आढावा घेतो. महाराष्ट्र अपडेट चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक, शेअर करा. धन्यवाद.